नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहेत ना? तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ. आज सुरुवात झाली आहे बाबांच्या बाईकवरून. कारण काय आलं की मावशी चालली आहे घरी, त्याच्यामुळे तिला सोडायला बसस्टँडपर्यंत जाणार आहे. आणि बरंच ऊन लागतं आहे बाहेर. घरात थंडी असली तरी बाहेर खूप जाणवत आहे. हां, चल येते का? चल चल चल. आज मावशी घरी गेली, तिला सोडायला जातोय घरी. तर हिला जेवायला दिलं, गोळ्या दिल्या. आता जरा भात आणि घालायचं, तो घालून येतो. आज काहीतरी MSABचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आज लाईट नसणार आहे दिवसभर. त्याच्यामुळे आज मोबाईल कमीत कमी वापरायला पाहिजे. असं मी दुपारी झोपणार आहे थोडंसं, त्याच्यामुळे तसं काही विषय नाही. आणि हे आपल्या लेकरांचं खाद्य. हे बघा, आजकाल सगळं ह्याच्यात जातं. हे बघा, सगळं झाडाच्या मध घालून टाकतो. त्याच्यामुळे आता हे बघा, फुटवे नवीन सगळे यायला लागले व्यवस्थित प्रॉपरली. हे बघा, जगेल आता झाडे. मारायला आलेलं, पण आता ते केलं तर होईल व्यवस्थित. आता हे ते फुलपाखरू आलं. गरम मातीवर पाणी मारलंय ना, त्याच्यावर बसतं ते बघा. छान फुलपाखरू आहे. हे बघा बघा, सनसेट छान आहे. इथून सनसेट छान दिसतं बघा. हा पोल नव्हता अगोदर, तर अगदी छान दिसायचं. हा सध्या कचरा काढायचं काम चालू आहे सध्या. आता हे पानझडी चालू आहे, तर कचरा भरपूर असतो. आज दुपारी जरा झोपणार होतो, पण नंतर पोलीस पाटलाचा फोन आला. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमधून फोन येऊन गेला. त्याच्यामुळे तो जबाब देण्यासाठी मला पोलीस स्टेशनला जावं लागलं. कारण आईची जी जखम झाली असते त्याच्या संदर्भात दवाखान्यातून तो रिपोर्ट पोलीस स्टेशनला जमा झालेला. तर मग काही झोपायला मिळालंच नाही. मग म्हटलं आता बाहेर आलो तर आपण हे काम करून घेऊया. म्हणजे इथे सी चॅनल आणि बॉक्स चॅनल आणि काही चॅनल्स होते, आई चॅनल वगैरे, ते ठेवलेले होते. ते म्हटलं काढूया आणि ही जागा मोकळी करूया. कारण काय झालेलं इथे, ह्याच्या खाली ना घुशीने पोखरलेलं सगळं. तर म्हटलं ते साफ करून घुशीने औषध घालून, म्हणजे ते जो एक स्मेल असतो त्याच्यामुळे घुशी वगैरे येत नाही, तर ते घालूया. आणि ते घातलं आणि सगळं हे म्हटलं शिफ्ट करून आतमध्ये ठेवूया. कारण त्यांना गंज पण लागलेला. आणि म्हटलं हळूहळू ते सगळ्या गोष्टी, समोर एक माची तयार करायची, झोपाळा तयार करायचं, एक छोटंसं किचन तयार करायचं आहे. काही गोष्टी आहेत किचनचं थोडं काम करायचं आमच्या, त्यावर हे टाकायचे आहेत पोल. ते म्हटलं एकदा घासून वगैरे ते सगळे साफ करून घेतले ना तर होऊन जाईल. हे बघा, अशी डस्ट आहे आतमध्ये आणि सगळं धूळ वगैरे सगळंच पडलेलं आहे. आणि गंजलेत बऱ्यापैकी, त्याच्यामुळे म्हणजे पाणी पडून पडून गंजलेत. आणि इथे ते भाडोत्री होते, तर त्यांच्या कुंड्या होत्या, त्यांना पाणी घालायचं तर पाणी खाली पडायचं, त्यामुळे ते जास्त गंजले. काही आहे सी चॅनल पाणी राहून राहून. तर म्हटलं आता झालंय सगळं, तर त्यांना सगळ्यांना तर खाली गेलंय, रूमचं पण काम करायचं त्याच्यामुळे. तर आता म्हटलं आपल्याला हे घरासाठी किंवा अशा इम्पॉर्टंट कामासाठी हे यूज होणार नाही, कारण ते बऱ्यापैकी गंजलेले होते. तर तिथलं सगळं सामान आतमध्ये टाकलं, चांगले चांगले होते ते वेगळे केले, आणि इथलं रान वगैरे जे होतं ते सगळं काढून घेतलं. आणि हे बघा, इथे ना ते ह्याचं एक आहे ती वनस्पती, एक नुसतं मूळ चिकटलं तरी पुढे पुढे राहतं. त्याला फुलं छान दिसतात, पण ती वाढली नाही एकदा की बाकीचे झाडं वाढायला देत नाही आणि जमिनीचा कस कमी करते. म्हणून ती मी मुळासहितच काढून टाकायचा प्रयत्न करतो. तर आता इथले दगड वगैरे सगळे काढले घेतले, इथलं रान वगैरे होतं ते पण काढून घेतलं. आणि आता हे सगळे घुशीची हे पावडर आतमध्ये घालून घेतो. हे बघा, हे सगळं घालून घेतो इथं आतमध्ये, आणि सगळं झाडून घेतलं इथला कचरा. आणि आता इथली लेवल करायला घ्यायची आहे, कारण इथे माती ओवड जवळ झाली आहे. ते होल पण आहेत घुशीने पाडले, ते पण बुजवून घेतले त्यात पाणी सोडून. आणि
हे करून घेतलं, आतमध्ये पावडर पण टाकून घेतली आणि ते ठेचून घेतले बऱ्या व्यवस्थित. होल जे होते कुशीने बिळं काढलेले ते सगळे. आणि आता तेवढ्या भागाची जमिनीची लेवल करून घ्या, कारण तो अडचण झालेली त्या सी चॅनल बॉक्स चॅनलमुळे. आणि त्याच्या खाली कोणतरी आता गरमीत येऊन राहू शकत होता, म्हणून ते म्हटलं व्यवस्थित आतमध्ये ठेवूया मोकळे करून. एकात एक व्यवस्थित, म्हणजे आतमध्ये कोण राहणार नाही असे करून ठेवले जातात. हे बघा, आता अंधार पण पडत चाललाय, पण काय आला एकटाच असल्यामुळे आरामात कामं करावी लागतात, हळूहळू हळूहळू. आणि कचरा सगळा गोळा करून इथे आता आग घालून टाकतो. हे बघा, पलीकडच्या लाईट ऑटोमॅटिकली चालू झाल्या, म्हणजे चालू झालेल्या मी समोर गेलं की चालू होतात, थोडं लांब आलं की बंद होतात. हे बघा, आता आग लावून टाकली. इथे कचरा होता, कारण का ती जी मगाशी म्हटली ना वनस्पती, त्याची इथे झाडं आहेत आणि ती काही केल्याने मरत नाहीत. जरा समोर राहिला तरी हे होतात. त्याच्यामध्ये त्यावेळेस आपला सागवानाचा जो कचरा होता तो टाकला आणि पेटवून दिला, म्हणजे ते मूळ जळलं की संपला विषय. आणि इथे पण सागवानाचा जे पानं पडतात त्याचा कचरा पसरवला, आणि खाली रान पण आहे, ते पण मरून जाईल, मुळं पण मेल एकदा होरपावले की परत त्याला शेंडे येत नाहीत. म्हणून आजकाल तेच करतो. सागवानाची पानझडी सुरू आहे तर तो कचरा गोळा करून 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 जाळून खालचं रान मारून टाकतो. आज ना थंडी बऱ्यापैकी जास्त आहे, आणि दुपारचा एक सीन सांगायचा राहिला की पोलीस स्टेशनमधून फोन आलेला की म्हणजे तुमचा जबाब पाहिजे म्हणून. तर कशासाठी तर सांगतो, कारण आईला जे डोक्याला लागलं होतं ना, ते हॉस्पिटलमधून ते पोलीस स्टेशनला रेफर झालं होतं. त्यामुळे त्यांना ती माहिती पाहिजे होती की कसं लागलं, काय झालं वगैरे. आणि आजकाल गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून ते रेफर केलंच जातं, कारण तो घाव म्हणजे काहीतरी असं मारल्यासारखा तो घाव होता. त्याच्यामुळे ती माहिती त्यांना डिटेल्समध्ये पाहिजे होती, कसं झालं, कशी पडली, किंवा एक्झॅक्ट त्या दिवशी काय झालं वगैरे. आणि तिची थोडीफार हिस्ट्री त्याने विचारली, तर म्हणाले ठीक आहे, म्हणजे तिला बरंच नसतं आणि ह्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी होणारच. त्यांनाही तो विश्वास पटला. ते बघून सुद्धा गेले घरी येऊन की असं असं आहे. तर म्हटलं ही बघा, ही अशी कंडिशन आहे म्हटलं तिची, आणि तिची हिस्ट्री ही अशी अशी आहे की तिला झाली आता 2 वर्ष की तिला जमत नाही आहे चालायला वगैरे, आणि त्या दिवशी बाथरूमला गेली आणि ती पडली. तर मग त्यांना तो विश्वास पटला, आणि त्याच्यानंतर ते म्हणाले ठीक आहे. कारण आजकाल जगात जे चाललंय ना, की आईवडिलांना मारतायत किंवा अशा काही गोष्टी आहेत प्रॉपर्टीसाठी, पैशासाठी किंवा आणि कशासाठी, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आवर्जून ते तपासतात. आणि खरंच ही चांगली गोष्ट आहे, जेणेकरून एक धाक राहतो माणसाच्या मनात की हा असं पण होऊ शकतं. मला काय याचा अंदाज नव्हता. जस्ट त्या दिवशी पण ते बोललेले की असा असा विषय आहे, तरी सुद्धा त्याने तिथून रेफर केलं. तर ते आता आज झालंय सॉल्व, म्हणजे तसं माझं स्टेटमेंट त्यांनी घेतलं आणि म्हणाले ठीक आहे, जाऊ शकता. आणि चला, आईचं आवरलंय. तिथून नंतर आल्यानंतर थोडीशी कामं वगैरे केली, आणि आता सगळं आवरलंय. आईला पण झोपायला दिला, मी पण आता आवरतो. आणि जेवलो तर जरा शतपावली करायला बाहेर आलो, तर म्हटलं गुड नाईटचा व्हिडिओ बनवून घेऊया. आणि तेच व्हिडिओ करायचा राहिलेला, तर पोलीस स्टेशनमध्ये व्हिडिओ करणं वगैरे मला ते योग्य नाही वाटलं, त्याच्यामुळे मी नाही केलं. तसं काय एवढं हे नव्हतं, नॉर्मली होतं, त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांचीही ती ड्युटी आहे, सो ते ड्युटी करतात. आपण जास्तीत जास्त सहकार्य आपण केलं पाहिजे, आणि छान सहकार्य लावलं त्यांचं सुद्धा. त्यांनी समजावलं सुद्धा छान, आणि व्यवस्थित सगळं घेतलं. चला, तर झालंय सगळं आता आपलं आवरून. मी पण आता चालत होतं मगासपासून, तर झालंय फिरून सुद्धा आपलं. तर मी पण आता झोपायला, आज थंडी पण आहे सो झोपतो. आणि काय आलं, काल रात्री झोप पूर्ण झाली नाही, आज संध्याकाळी पण दुपारी पण झोपायला मिळालं नाही, सो आता थोडंसं लवकर झोपतो. म्हणजे आता व्हिडिओ हा सेव्ह करून अपलोडला लावेन, देन झोपेन. चला, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला रोजच्या व्हिडिओजची नोटिफिकेशन येत राहील. असंच प्रेम राहू दे. धन्यवाद. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, काळजी घ्या.